प्रवास भावगीतांचा याच्या 15व्या भागात रसिकांचे मनःपूर्वक स्वागत. मराठी संगीताची समृद्ध परंपरा, सांगीतिक सौंदर्य, भावनिकता आणि भक्तिभाव जपून सुमधुर गीते देणारे गायक व संगीतकार म्हणजे कमलाकर भागवत. जात्याच गोड गळ्याचे कमलाकर भागवत त्यांच्या शाळेत गाणारा मुलगा म्हणून प्रसिद्ध होते. गाण्यांची आणि चित्रपटाची ओढ असलेले भागवत मुंबईला येऊन दाखल झाले. मुंबईतही त्यांना बराच संघर्ष करावा लागला व त्यांनी गाण्यांच्या शिकवण्या सुरू केल्या. यातून झालेल्या ओळखीतून त्यांना शाळेमध्ये संगीत शिक्षकाची नोकरी मिळाली व स्थैर्य मिळाले. या दरम्यान त्यांची सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्याशी भेट झाली. या द्वयींच्या संगीतातील गाण्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्या खूप लोकप्रिय झाल्या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, चंदनाचे हात पायही चंदन, बुडता आवरी मज, देह जावो अथवा राहो, ही सर्व गाणी प्रचंड गाजली. आजही अशी सर्व गाणी टवटवीत असून लोकांच्या मनात टिकून आहेत. शाळेत संगीत शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता संगीतबद्ध केल्या. उठा उठा चिऊताई, घाल घाल पिंगा वाऱ्या, अशा गाण्यांचे प्रचंड स्वागत झाले. कवी वि. म. कुलकर्णी यांचे माझ्या मराठीची गोडी हे गीत स्वतः कमलाकर भागवत यांनी गायलेले आहे. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अलीक, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अलीक, माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवित, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अलीक, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अलीक. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. भावगीताच्या सुवर्ण काळात कमलाकर भागवत यांनी सुमधुर भावगीते दिली. त्यांच्या व्यक्तिमत्वासारखाच त्यांनी दिलेल्या चालीमध्ये साधेपणा होता. स्वाभाविक ओघवत्या चाली हे त्यांच्या संगीत रचनेचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, देह शुद्ध करून या, दिनांचा कैवारी, चक्रवाक पक्षी, नाम आहे आदी अंती, यासारखी भक्तिगीते सहज, सुंदर व भावस्पर्शी झाली. आणि कांचे नाथ व्हावे,
आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी काही ख्रिस्त गीतांना सुंदर संगीत दिले. गृहिणी गीते ही त्यांची ध्वनिमुद्रिकाही निघाली. संगीतातून समाजसेवा या उपक्रमाअंतर्गत त्यांनी गरीब वस्तीतील मुलांसाठी संस्कार व शिक्षण वर्ग चालविले. चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, परिसा नाही हीन कोणी अंग, चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. दीपक मांडले तुला सोनियाचे ताट, घडविला चंदनाचा पाट, घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ, दारी आलेल्याची करू सोपी पायवाट. या गुणी संगीतकाराला फार मोठी मान्यता किंवा मान सन्मान मिळाला नाही. समाधी घेऊनी जाई ज्ञानदेव यासारखे काळीज हेलावणाऱ्या अजरामर व अवीट गोडीच्या गीताला चाल देणारे कमलाकर भागवत हे उपेक्षितच राहिले. अविवाहित कमलाकर भागवतांची आयुष्याची सायंकाळ ही खडतरच गेली. या निगर्वी संगीतकाराची निवृत्तीनंतरच्या आजारपणात एका समाजसेवकाने निवारा देऊन काळजी घेतली. बुडता आवरी मद भावाचे सागरे, बुडता आवरी मद भावाचे सागरे, बुडता आवरी मद भावाचे सागरे, सागरे, बुडता आवरी मद भावाचे सागरे, बुडता आवरी मद. समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा, समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा, सोहळा पूर्व झाला गे माये, समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा, सोहळा पूर्व झाला गे माये, समाधी घेऊन जाई ज्ञानदेवा. आपल्या गोड प्रासादिक सुरांनी एक काळ गाजविणारे पुण्याचे संगीतकार म्हणजे बाळ माटे. 4थीच्या वर्गात असताना बाळ माटे यांना अचानक डोळ्यांचा त्रास सुरू झाला व तो इतका बळावला की त्यांची दृष्टी खूपच अधू झाली व त्यांना शाळा सोडावी लागली. त्यांच्या वडिलांच्या मित्रांनी बाळ माटे यांना भारत गायन समाज येथे संगीत शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. तेथे बाळ माटे यांना गोविंदराव टेंबे यांच्यासारखे गुरु लाभले. गायनापेक्षा वादनाकडे
त्यांचा कल अधिक असल्यामुळे त्यांची बोटे हार्मोनियमवर सहजतेने फिरू लागली. संगीतकार माटे यांच्या डोळ्यावर घातलेला घाला नियतीने त्यांच्या कर्तृत्वाने परतवून लावला. बाळ माटे यांनी अनेक दिग्गजांना त्यांच्या मैफिलीत साथ केलेली आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या समवेत त्यांचे परदेश दौरेही झालेले आहेत. बाल गंधर्वांच्या बरोबरही त्याने अनेक वर्षे काम केले, पण नाटकांमध्ये ते फारसे रमले नाहीत. माणिक वर्मा यांनी गायलेली अनेक लोकप्रिय गाणी बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ही पहिलीच ध्वनिमुद्रिका अफाट गाजली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा या अभंगाला बाळ माटे यांनी संगीत दिलं. या अभंगाची बिंपलास रागातली अत्यंत साधी आणि सरळ चाल ऐकून त्यावेळच्या समकालीन संगीतकारांना ही चाल कितपत लोकप्रिय होईल याविषयी शंका वाटत होती. पण मी म्हटलं, या चालीत साधेपणाचाच तर वैशिष्ट्य आहे. आणि खरंच या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला, इतका की मद्रासची त्यावेळची विख्यात गायिका वसंता कुमारी हिने माझ्याकडून या गाण्याची चाल शिकून घेतली व त्या चालीवर तामिळमध्ये शब्द लिहून घेतले व ते गाणं रेकॉर्ड केलं आणि तेथेही ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं. बाळ माटे यांच्या चाली अतिशय सोप्या, नादमय आणि सहज गुणगुणाव्या अशा असत. त्यांनी अनेक संत रचनांना स्वरबद्ध केले. माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे, सुमन माटे या त्यांच्या प्रमुख गायिका होत्या. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, माळ पदक विठ्ठल विसरला भक्ता घरी, सगुण निर्गुण दोन्ही निरंतर, देवा बोला हो माझ्याशी आणि बहरला कुंज ममदारी यासारख्या गाण्यांना रसिकांची मोठी पसंती मिळाली. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, ओ प्रभु आले मंदिरी. बाळ माटे यांनी आकाशवाणीवर भरपूर गाणी केली. वैरिणी झाली सखी या नाटकासाठी त्यांनी दिलेल्या संगीताला पहिले पारितोषिकही मिळालेले होते. संत रचनातील भाव अभिव्यक्त करण्यासाठी त्यांनी वीणा भक्तिगीत मंडळाची स्थापना केली व या मंडळासाठी त्यांनी अनेक गाणी स्वरबद्ध केली. याचे हातीचा वेणू कुणी घ्या ग, तुझे श्रीमुख सुंदर ही त्यांनी केलेली गाणी अफाट गाजली. मात्र यातील फारच कमी गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघालेल्या आहेत. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल, ब्रह्म सनातन
पतित पावन पतित पावन मानस मोहन ब्रह्म सनातन विठ्ठल ब्रह्म सनातन विठ्ठल सगुण निर्गुण दोन विलक्षण. मराठी भावसंगीतात मोलाचे योगदान देणारे तबलावादक, पियानोवादक, सहाय्यक संगीतकार, संगीतशास्त्राचे जाणकार आणि आधुनिक वाद्यांचा प्रयोगशील वापर करणारे संगीतकार अशी बहुविध ओळख असणारे आणि वैशिष्ट्यपूर्ण संगीत देणारे म्हणजे दत्ता डावजेकर. दत्ता डावजेकर यांचे वडील नाटक मंडळीमध्ये तबला वाजवत असत. शिवाय ते उत्तम पखवाजही होते. विद्यार्थी दशेत असतानाच डावजेकरांनी संगीताचे धडे घेतले. या दरम्यान त्यांनी चाल लावण्याचे कसबही आत्मसात केले. ते उत्कृष्ट स्वरलेखनकार सुद्धा होते. गुणी व कल्पक कलावंत असलेले गीतकार व संगीतकार डावजेकर यांनी नामवंत संगीतकारांकडे सहाय्यक म्हणूनही काम केले आणि मोठा अनुभव गाठीशी बांधला. गीतकार व संगीतकार डावजेकरांनी सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा व वसंतराव देशपांडे यांच्या स्वर चाचणी घेऊन त्यांची गाणी पहिल्यांदी ध्वनिमुद्रित करण्याचा सन्मान मिळवलेला आहे. त्यांच्या संगीत क्षेत्राचा श्रीगणेशा करून डावजेकरांनी मराठी संगीत भावविश्वाला ही एक मोठी देणगीच दिलेली आहे. भारतीय नागरिकाचा खास रोज अडतो ओठी. भारतीय नागरिकाचा खास रोज अडतो ओठी. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी. सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. रागदारीचा बडीवार न करता डावजेकरांनी शास्त्रीय संगीतावर आधारित अनेक सुंदर रचना केल्या आहेत. अभोगी रागावरील आधारित मज सुचले ग मंजुळ गाणे किंवा मिया की तोडी रागावर आधारित आसावल्या मनाला माझाच राग येतो, तसेच या डोळ्यांची दोन पाखरे हे चंद्रकंस या त्यांच्या आवडत्या रागावरील आधारित गाणे ही अतिशय लोकप्रिय झालेली आहेत. सुमारे 50 वर्षात त्यांनी 50हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आणि विविध आवाजांचा सुरेख आणि कल्पक वापर केला.
गाणे मज सुचले ग सुचले मंजुळ गाणे मज सुचले ग सुचले मंजुळ गाणे मज सुचले ग हिंडता डोंगरा पाठी सापडले ओरीवने मज सुचले ग प्रवास भावगीतांचा याच्या 15व्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन 16व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.